जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, भारताचा अग्निअस्त्र म्हणून एक जनसामान्याचा आणि गोरगरिबांचा जे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे याने एक काळ 1960, 70, 80, 90, 2000, 2010 दशक कालावधी साठ 70 वर्षाचा जनसामान्य चळवळ, कामगार चळवळ, आंबेडकरी चळवळ घडविली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कामगार नेतृत्व, प्रचार प्रसार दिला. आज महाराष्ट्राच्या पातळीवर अनेक नेते घडले, परंतु चांगो शिंदे एक असे कामगार नेते, युनियन लीडर होऊन गेले, त्यांना या महाराष्ट्राच्या पातळीवर राजकारणामध्ये वरदहस्त होता, परंतु त्यांनी या राजकारणाच्या महाराष्ट्राच्या पातळीवरती न येता जनसामान्यांची सेवा, नागरिकांची सेवा, कामगारांची सेवा, गोरगरिबांची सेवा, अनुसूचित जाती जमाती वर्गाची सेवा आणि पूर्ण कामगार वर्ग घडविला. खेडोपाड्यातून कामगार वर्ग या महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहरात आणला आणि तो कामगार वर्ग ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहराच्या महापालिका क्षेत्राच्या पूर्वीच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील खाटण रोड, महात्मा फुले नगर, जांभळी टेंबडी स्टेशन परिसरामध्ये बसविला. त्या काळी ही पूर्ण झोपडपट्टी वसाहत दादाजी कोंडदेव परिसरामध्ये होती. ही कामगार वसाहत दादाजी कोंडदेव परिसरामध्ये असताना 66च्या दशकामध्ये चांगो शिंदे युनियन लीडर, कामगार नेते, कामगार चळवळीतून जे घडलं, त्यांच्या एका शब्दावरती वसाहत रिकामी केली, पुनर्वसित वसाहत महात्मा फुले नगर, खाटण रोड, जोशी बेडेकर कॉलेज समोर दिली. त्या काही जोशी बेडेकर कॉलेजच्या खाडीमध्ये फक्त 2 कॉलेजच्या इमारती होत्या, आज 10 इमारती झालेल्या आहेत. खाडीतील मँग्रोजची जागा जोशी बेडेकर कॉलेजने कब्जा करून अतिक्रमण करत पूर्ण खाडी बुजवली, मँग्रोज नष्ट केले, पूर्ण खाडी बुजवली, मँग्रोज नष्ट केले आणि आज रोजी जोशी बेडेकर कॉलेजच्या 10-15 इमारती कॉलेजच्या झालेल्या आहेत. म्हणजे फुकटातली जागा कलेक्टर कोस्टल लँड अतिक्रमण करून गिळंकृत केलेला आहे. हा झाला प्रभाग क्रमांक 22 मधला, जिथे माझा जन्म आहे. पूर्वीचा 47 तिथून आम्ही 3 नगरसेवक दिले, लहू इंगळे, रमेश पंडित, आणि जेव्हा 82 मध्ये महानगरपालिका प्रस्थापित झाली तर वसंतराव डावखरे सारखे नेता चांगो शिंदे यांनी दिले. कामगार चळवळ पूर्ण घडवली. महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका बसवली, महानगरपालिका बसवले. ते केवळ स्वतःच्या विकासासाठी नाही, स्वतःच्या टक्क्याच्यासाठी नाही. त्या काही टक्का, खोका, भ्रष्टाचार हा विषयच नव्हता. तो दशकात वेगळं होतं. ते जुने जाणे कामगार नेते चळवळ होतं. फार कम्युनिस्ट धरती जनता पार्टी, रामभाऊ म्हाळगी निवडून आणण्यामध्ये मोठा हातभार, कम्युनिस्ट नेते घडवण्यामध्ये हातभार, आंबेडकरी चळवळ घडवण्यामध्ये हातभार जो कोणाचा होता तो चांगो शिंदे होता. चांगो शिंदेच्या घरातून चळवळ घडली. समता युवा संघटन, समता दल,